हा ते बरोबर आहे, रेस्पोर्ट केलेला आहे ते. बाकी दृष्टिकोनातून ते व्यवस्थित त्याने चालवलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीनी हे पूर्ण वस्त्र धारण करावे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तरुण मुलांनी जास्तीत जास्त पूर्ण पोशाख घालणं हे चांगलं आहे. फक्त तोटक्या कपड्यामध्ये येऊ नये. तो निर्णय देवस्थान समितीने घेतलेला आहे, तो योग्य निर्णय घेतलेला आहे. एकदम जीन्स शॉर्ट वगैरे घालून वन पीस वगैरे घालून नाही यायला पाहिजे. धार्मिक भावना आणि आपल्या मंदिराचं पावित्र्य ह्याचा विचार करून आणि सामाजिक भान ठेवून कपडे वापरावेत असेच आपण फक्त हे केलेले आहे. आपल्या चारी दरवाजावर आपले सिक्युरिटी गार्ड असतात, तसंच तपासणीसाठी यंत्रणा आहे. तर आज आपण बघतोय की देवस्थान व्यवस्थापन समितीने एक निर्णय घेतलेला आहे ड्रेस कोडचा. त्याबद्दल तुमचं काय मत आहे काका? नाही, देवस्थान समितीने जो निर्णय घेतलेला आहे तो खरोखर चांगला आहे, योग्य आहे. आपले 3.5 पीठापैकी एक पीठ महत्त्वपूर्ण असल्यामुळं आणि भारतीय संस्कृतीचा आदर राखण्यासाठी तरुण मुलांनी जास्तीत जास्त पूर्ण पोशाख घालणं हे चांगलं आहे. होतंय काय, गोवा जवळ असल्यामुळं मुलं सुट्टीसाठी गोव्याला जातात आणि असेच तिथे येतात. तर ते दिसायलाही वाईट दिसताना आपल्या हिंदू संस्कृतीला पण ते चांगलं दिसत नाही. तर त्यांनी पूर्ण पोशाख असणं केव्हाही चांगलं. म्हणणं आहे की देवस्थानाने जो निर्णय राबवला तो चांगला आहे, योग्य आहे आणि तो लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. जर समजा दुकानात तुमच्या म्हणजे पर्यटक तर येतच असतात आपल्या अंबाबाई मंदिराचं म्हणजे दर्शन घेण्यासाठी, जर असा काही एखादा पर्यटक तुम्हाला आढळला तोकडे कपड्यांमध्ये तर तुम्ही त्याला सांगताय का? आम्ही सहज अगदी सांगणार त्याला की बाळा हे चांगलं नाहीये, आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्याला पूर्ण पोशाखात आणि आम्ही सांगितलेलं पण आहे. त्याच्या अगोदर सांग कोड आता चालू झाला पण याच्या अगोदर आम्हाला जे बरं वाटत नव्हतं ते आम्ही सांगत होतो. चांगलं आहे. नाही, योग्य निर्णय घेतलेला आहे देवस्थान समितीने, योग्य ते निर्णय घेतलेला आहे. कारण परगावचे लोक आले की पूर्ण कट साईजच पूर्ण घालून येतात ना. तो निर्णय देवस्थान समितीने घेतलेला आहे, तो योग्य निर्णय घेतलेला आहे. परगावून भाविक येतात ना ते, त्याच्यामुळे आता गरमीचे दिवस आहे त्याच्यामुळे कट साईज वगैरे घालून येतात. खरं त्याने हे टाळावं, पूर्ण मंदिराच्या बाहेरच सगळे ठेवावं अशी आमची इच्छा आहे पूर्ण. आता हा 2025ला नियम तर केलेलाच आहे, पण ह्या आधी कोरोना झाल्यानंतर 2022ला पण हा नियम लागू केला होता. मग त्यावेळेला त्याची अंमलबजावणी का नाही झाली असं तुम्हाला वाटतंय? हा निर्णय घेतलेला त्यानंतर परत काय अंमलबजावणी झालीच नाही. ती 1 वर्ष तरी हा नियम चालू होता. त्यानंतर परत ते बंदच झाला नियम ना. कोरोना नंतर पूर्ण बंदच झाले. चालू बंद त्यात ते पूर्ण बंदच झाले ना. आज एक भाविक म्हणून तुम्ही मंदिरात आलेला आहे, अंबाबाई मंदिरात, पण देवस्थान समितीनं जो निर्णय घेतलेला आहे की ड्रेस कोडचा, तो तुम्हाला कसा वाटतो? हा ते बरोबर आहे, रेस्पोर्ट केलेला आहे ते. बाकी दृष्टिकोनातून ते व्यवस्थित त्याने चालवलं पाहिजे. रेस्पोर्टचा आहे. काय तुम्हाला ते चुकीचं वाटतं? म्हणजे मंदिरामध्ये कशा पद्धतीने लोकांनी आलं पाहिजे? मंदिरात आहे ना आपला हा त्यांनी घालतात ते छोटे घालायचं नाही, ते फुल रेस्पोर्ट घालून यांनी यावा. बाकी एवढीच आमची विनंती आहे. लेडीज असू दे जेंट्स असू दे व्यवस्थित येणे. म्हणजे आज आपण बघतो की मुलंही शॉर्ट पॅन्ट वगैरे घालून येतात. नाहीये, व्यवस्थित आपल्या महाराष्ट्र पद्धतीनं स्वागत करा. आपण आज बघतोय की कोल्हापूरचं एक देवस्थान आहे महालक्ष्मी किंवा अंबाबाई मंदिर. तर इथं तुम्ही दर्शनाला येता, पण दर्शनाला आल्यानंतर तुम्हाला कुठेतरी जाणवतं की इथं तोकड्या कपड्यांमध्ये मुलं किंवा मुली वावरतात. यावर तुमचं काय मत आहे? आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये राहत असतो. हा पश्चिम महाराष्ट्र जरी असला तरी शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे दैवत आहे आणि प्रत्येक स्त्रीनी हे पूर्ण वस्त्र धारण करावे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असं मला वाटतं. पण म्हणजे कसं यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पारंपरिक जो पोशाख आहे तोच घालून घ्यायला पाहिजे. जसं साडी आहे, सलवार आहे, तसं एकदम जीन्स शॉर्ट वगैरे घालून वन पीस वगैरे घालून नाही यायला पाहिजे. टॉप शर्ट घालणं हे बरोबर नाही, कारण मंदिराचं ठिकाण आहे. मंदिराच्या याच्यात पूर्ण साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये यावं, पण पूर्ण कपडे परिधान करून मुलींनी यावं. असं तोटक्या कपड्यामध्ये येऊ नये असं माझं तरी मत. पण फक्त मुलीच येत नाहीत, मुलांवरही ती बंदी घातली. मुलांना पण हीच बंदी आहे. मुलांनी पण यायचं तर व्यवस्थित जो आपला पोशाख आहे तोच घालून आला पाहिजे. ते शॉर्ट घालून येतात, फाटले ते असतात ते घालून येतात, हे योग्यच नाही असं मला वाटतं. नमस्कार, टीव्ही न्यूज मराठीमध्ये मी साक्षी. देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या वतीने मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड करण्यात आलेला आहे आणि याचीच माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरचे सचिव शिवराज नाईकवाडे सर. नमस्कार सर. तर आपण हा ड्रेस कोड लागू केलेला आहे, या ड्रेस कोडची गरज का भासली आणि त्याची कारणं काय आहेत सर? यापूर्वी पण आपण हा सुरू केलेला होता ड्रेस कोडचा विषय.
मध्यंतरीच्या काळात काही शिथिलता त्यामध्ये आली, परंतु पुन्हा मंदिरामध्ये तोकड्या कपड्यामध्ये असणाऱ्या मुलांमुळे किंवा मुलींमुळं भाविकांच्या तक्रारी यायला लागल्या आणि त्याच्यावर पुन्हा मग विचार करून आपण हा तोकड्या कपड्यात कुणी मंदिरात येऊ नये, म्हणजे धार्मिक भावना आणि आपल्या मंदिराचं पावित्र्य ह्याचा विचार करून आणि सामाजिक भान ठेवून कपडे वापरावेत असेच आपण फक्त हे केलेले आहे. त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे कोणत्या कपड्या घालावेत याबद्दल कुणी बंधन घातलेलं नाही, पण कोणते घालू नयेत हे अपेक्षित आहे की कपडे पूर्ण असावेत, कपडे असू नयेत आणि कुठल्याही प्रकारे त्यामध्ये धार्मिक भावनेला दुखावेल असं कुठलाही असू नये. म्हणजे हा जो नियम तुम्ही काढलेला आहे तो कधीपासून लागू होणार आहे सर? नाही, ऑलरेडी आपण मंदिराच्या चारी दरवाजावर या सूचना लावून हे सुरू केलेलं आहे आणि त्या पद्धतीने भाविकांचा पण चांगला प्रतिसाद आहे आणि असाच प्रतिसाद भाविकांनी ठेवावा आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्यांच्यावर कोणतेही बंधन न घालता दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी. मग ह्या ड्रेस कोडची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी केली जाणार आहे, म्हणजे यासाठी मंदिरातील कर्मचाऱ्यांची काय भूमिका असेल? आपल्या चारी दरवाजावर आपले सिक्युरिटी गार्ड असतात, तसंच तपासणीसाठी येणार आहे. तिथं आपण हा सूचना फलक लावलेला आहे आणि त्यानुसार त्या भाविकांना त्या सूचना आपण देणार तिथं. मागच्या वेळी आपण 2022 मध्ये ज्यावेळी सुरू केली होती त्यावेळी परिसरातील सगळ्या दुकानदारांनी ओटी घेतानाच भाविकांना ते याविषयी सूचना देत होते आणि त्यांनी त्यांच्याकडे सोहळ्यांचे संच काही ठेवले होते आणि ते मग ते सोहळं गुंडाळून त्या बरमुडा असेल किंवा स्कर्ट असेल त्याच्यावर ते सोहळं गुंडाळून भाविक दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करत होते. त्याच पद्धतीने आता सर्व दुकानदारांनी पण ती यंत्रणा ठेवलेली आहे. जिथे कमी पडते असं वाटलं तर देवस्थान समिती पण तशी यंत्रणा तयार करायला विचार करते. आता समजा तर आता आपल्याकडे बघतो की आपण भाविकांची म्हणजे टुरिस्ट लोकांची खूप संख्या जास्त असते, अशी काय सोय आपण केलेली आहे का त्यांच्यासाठी? जर समजा त्यांनी तोकडे कपडे घातले असतील तर ते चेंज करण्यासाठी वगैरे अशी काही सुविधा आपल्या मंदिराच्या बाहेर किंवा काय केलेली आहे तशी? नाही, तशी मंदिराच्या इथे येऊन त्यांनी कपडे बदलावेत अशी काही अपेक्षा नाही, पण या दक्षिण भारतात आपण सगळ्या मंदिरांचं कौतुक करतो. ज्या मंदिरांमध्ये ड्रेस कोड आहेत किंवा अतिशय कडक ड्रेस कोड आहे तिथं पण भाविकांची संख्या काही कमी होत नाही किंवा तिथं कोणती व्यवस्था स्वतंत्र केली जात नाही. तरी आपण आपल्या परिसरातल्या दुकानदारांनी व्यवस्था केलेली आहे, नसली तर तशीच कमी पडली तर आपण सुद्धा आपल्या वतीनेही करू शकतो. ड्रेस कोड मध्ये महिला किंवा पुरुष यांच्याबद्दल असं काही विशिष्ट नियम वगैरे काय आहेत का? नाही, फक्त अपेक्षित केलेलं आहे की 3/4 घालून मंदिरात येणं किंवा बरमुडा, स्कर्ट, स्लीवलेस असे घालून जे सामाजिक भान न राखता आपण पर्यटनाला आल्याप्रमाणे धार्मिक स्थळात तरी येऊ नये असं माझं म्हणजे असा विचार होऊन मी भाविकांचे जे आपल्याकडे सूचना आल्या होत्या त्यानुसार आपण हे आवाहन केलेलं. ड्रेस कोड अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाच्या आणखी काही पुढील योजना आहेत? तशी करण्याची आवश्यकता भासणार नाही, कारण यापूर्वी पण आपण अनुभव घेतलेला आहे. व्यवस्थित सूचना मिळाल्या तर भाविकांचा याला विरोध नसतो आणि भाविक चांगल्या पद्धतीनं हे प्रतिसाद देतात.